नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे आलेत का? लगेच मोबाईल चेक करा ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आले आहेत त्यांनी कमेंट करा आणि ज्यांचे बाकी आहे त्यांनाही एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही प्रूफ सह दाखवणार आहोत। तुमच्या आनंदात भर टाकणारी आणि टेन्शन दूर करणारी महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। शुक्रवारपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेत, पण काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत। तर असंका त्या महिलांना पुढे काय करावं लागेल आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांना किती मिळाले सगळं सांगणार आहे। एक मोठी बातमी देखील समोर आली आहे। खोटी माहिती दिल्यामुळे महिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत। का हा मेसेज खराच आहे का की अफवा याची सुद्धा सत्यता तपासून तुम्हाला कळवणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती। लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांची तपासणी सुरू आहे आणि काहींच्या खात्यावर पैसे जमा होऊनही काहींना अजूनही मिळाले नाहीत। तुमचे नाव आहे का यादीत हे तपासायला तुम्ही तयार आहात का? तुम्हाला सांगतो, एक महिला म्हणाली की तिच्या खात्यात फक्त 3000 रुपये आले आणि काहींना तर एकही रुपया आला नाही। यामागचे कारण काय आणि हे पैसे अजून कधी येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर पुढे तुम्हाला मिळणार आहेत। माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। काहींना मेसेज आला आहे, काहींना पैसे खात्यात जमा झालेत आणि काहीजणी अजून वाट पाहत आहेत। पण थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि सर्व अपडेट्स इथे मिळणार आहेत। फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण आज तुमच्या लक्षात येईल की सरकारच्या नवीन निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात बदल कसा होणार आहे। काहींना पैसे का आले नाहीत, अर्ज ठरला होता तरी अपात्र कशा ठरवल्या गेल्यात, आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांना पुढचा हप्ता कधी मिळणार, चला सगळं जाणून घेऊयात। बघा, शुक्रवारपासून पैसे वाटप सुरू झालंय आणि यामध्ये अनेक महिलांना हप्ता मिळाला। अनेक बहिणींनी कमेंटमध्ये कळवलं आहे की त्यांना 75 रुपये 1000 रुपये आले आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, योजनेतील संपूर्ण निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हे पैसे देण्यात आले आहे। तुमच्या डोळ्यांतील आनंद पाहूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, पण ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांचं काय? थांबा, कारण पुढे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहोत। पैसे मिळालेल्या महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत। आता लक्ष द्या, जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर त्यामागे काही कारण असू शकतात। कारण नंबर 1, तुमचा अर्ज अर्धवट राहिला असेल। काही महिलांनी योग्य कागदपत्र जोडली नाहीत आणि दुसरं कारण खाते क्रमांक अपडेट नसणे। तुम्ही जर जुने खाते नंबर दिले असतील तर पैसे अडकले जाऊ शकतात। आणि नंबर 3 च्या कारण काय बघा, तपासणी प्रक्रिया सुरू आहे। सरकार अजूनही काही अर्ज तपासते, त्यामुळे तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। पण काळजी करू नका, ज्या महिलांचे निकष पूर्ण आहेत त्यांना पैसे येणारच आहेत। फक्त तुमच्या मोबाईल आणि मेसेज चेक करत राहा। पण सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे, डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की डिसेंबरचा हप्ता लवकरच येईल। त्यांच्या आजच्या बैठकीतही याविषयी चर्चा झाली आहे, पण पैसे कधी जमा होतील आणि जर पैसे उशिरा येत असतील तर त्यामागचं कारण काय? तुम्ही तुमच्या मोबाईल आणि खाते सतत तपासत राहा, कारण हा हप्ता वाटप होईपर्यंत दर 2 दिवसांनी नवीन अपडेट येत आहे। आणि तुम्ही नाराज होऊ नका, सरकार प्रत्येक महिलेला वेळेत पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही समजतोय काही बहिणी आनंदी आहेत तर काही निराश, पण घाबरू नका। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत। तुम्हाला सांगतो, फक्त तुमचे एक काम आहे, लगेच मोबाईल चेक करायचा आणि खाली कमेंट करून कळवायचं तुमचं खातं अजून रिकाम आहे का, पैसे आले की नाही, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय, कारण तुमच्या कमेंटमुळे प्रशासनाला कळणार आहे की किती महिला बाकी आहेत आणि पैसे लवकर पोहोचवण्याचा वेग सरकारकडून वाढवला जाईल। बघा, TV9 च्या रिपोर्टनुसार शुक्रवारपासून पैसे वाटप सुरू झाल्याने काही महिलांना 7500 रुपये पैकी काही रक्कम जमा झाली आहे। काहींना पूर्ण पैसे मिळाले तर काहींना अजूनही एकही रुपया मिळाला नाही। तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे
तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झालेत आम्हाला कळवा आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं ते देखील सांगतो। आता लक्ष द्या, हे सगळं फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांनी खरे अर्ज केलेत। खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर काय कारवाई होणार आहे हा सस्पेन्स देखील पुढे उलगडणार आहोतच। आता तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज विषयी ऐकलं असेल, ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असं म्हणतात, पण ही बातमी पूर्णपणे अफवा आहे। हिंगोली जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांनी यावर स्पष्ट केले आहे की अशी कोणतीही कारवाई होणार नाही, तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत अपडेट्सवरच लक्ष ठेवा, जी फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर सर्वात आधी सांगितली जाते। म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। 2 अपत्यांबद्दल नियमांचे स्पष्टीकरण आता तुम्हाला सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, 2 अपत्य असलेल्या महिलांना लाभ मिळणार का? भाजपचे नेते नितेश राणे यांनी यावरून मोठं विधान केला आहे। नंबर 1, आदिवासी महिलांना सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि नंबर 2, ज्या महिलांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना योजनेतून वगळण्याबाबत चर्चा सुरू आहे। पण थांब पहा, अजून यावर कोणताही सरकारी निर्णय आलेला नाही। त्यामुळे ज्या महिलांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत त्या अजूनही पात्र आहेत। काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पैसे समोर मिळतीलच। तर आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 4 महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत। नंबर 1, जर पैसे आले असतील तर खातं तपासून खात्री करा। नंबर 2, पैसे आले नसतील तर स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा। नंबर 3, मोबाईल मेसेज सतत चेक करत राहा। आणि नंबर 4 ची महत्त्वाची सूचना जी आहे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। तुमच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे आणि मिळणारच। सरकार तुमच्यासाठी या योजना आणतंय, त्यामुळे विश्वास ठेवा आणि अपडेटसाठी आमच्या सोबत रहा। साम टीव्हीने दिलेल्या माहिती अनुसार खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे, पण हे खरं आहे का? महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज अफवा आहे। कोणत्याही महिलांवर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांचे पैसे लवकरच मिळणार आहेत। ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाहीत त्यांनी निराश होऊ नका, तुमच्यासाठी प्रशासन काम करतंय। शुक्रवारपासून पैसे वाटप सुरू झालंय आणि पुढील 1-2 दिवसात बाकी महिलांनाही पैसे मिळतील। पण तुम्हाला फक्त एक काम करायचंय, खाली कमेंट करा किती पैसे आले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि जर पैसे आले नसतील तर प्रशासनाला तुमच्या समस्या समजतील। कारण की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष ही चालूच राहणार आहे, बंद होणार नाही। त्यामुळे कुणालाही घाबरायचे कारण नाही आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ह्या योजनेचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यासाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येईल राहू। लक्षात ठेवा, तुमची साथ आम्हाला महत्त्वाची आहे। चला आता मोबाईल चेक करा आणि तुम्हाला पैसे आलेत का ते कळवा। धन्यवाद।